ट्रॅव्हलिंग साठी जर लोक जातात त्यांच्यासाठी आईस बॉक्सेस आलेले हे कलर म्हणतात म्हणून असे कलर्स पण अवेलेबल आहे याच्यात. ज्यूस साठी, आईस्क्रीम साठी, टॉपिंग साठी, मिल्कशेक, लस्सी, फलुदा, गोळा बनवता घरी त्यासाठी लोक मिठाई मीठ वापरतात. फ्रूट सलाद, आता गुजराती लोक जास्त करून फ्रूट सलाद जास्त त्यांना प्रिफर करतात. त्यासाठी केकचे भांडे पण आहे, त्याच्यात हार्ट आहे, डॉल्टिन. आता डॉल्टिनचं घरगुती लोक त्यांना केक कसं बनवतात हे आता रेडी मिक्स आलेलं आहे. याचा तुम्हाला काही टाकायची गरज नाही, फक्त तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी, परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आज आलेलो आहे खुशाल एंटरप्राइजेस मध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला या शॉपमध्ये केक झालं, ज्यूस झालं, त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम झालं, तर आपल्याला यांच्याकडे रॉ मटेरियल बघायला मिळतं मित्रांनो. तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा. तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. तुम्हाला यांच्या शॉपवर यायचं असेल तर तुम्ही आपला हा रोड बघताय तर तुम्ही द्वारकेकडनं पण इकडनं येऊ शकता मित्रांनो. हे गणेशवाडी आहे, तर त्यांचं शॉप आपल्याला इथं जवळ बघायला मिळून जातं. त्याच्यानंतर जुना आडगाव नाका आहे, तर जुना आडगाव नाकाकडनं पण येऊ शकता तुम्ही. तर इकडनं पण आपल्याला यांचं शॉप जवळ बघायला मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे, आपण यांच्या शॉपमध्ये जाऊ, आपल्याला काय काय बघायला मिळतं तर बघूया इथं. तर मित्रांनो हे कुशाल सर आहे, तर हे शॉपचे ओनर आहे. ठीक आहे, नमस्कार कुशाल भाऊ. नमस्कार. तर आपल्याकडे कोणते कोणते प्रकारचे रॉ मटेरियल बघायला मिळतं आपल्याकडे? आमच्याकडे सर्व प्रकारचे आईस्क्रीम रॉ मटेरियल आहे, ज्यूस साठी लागणारं सर्व साहित्य आहे, केक मध्ये लागणारं पूर्ण साहित्य आहे, पूर्ण होलसेल पण आहे, रिटेल पण आहे. सर्व प्रकारचं ज्यूस मध्ये, आईस्क्रीम मध्ये, पूर्ण इंडस्ट्रियल सप्लाय पण आहे, रिटेल पण आहे. सर्व प्रकारचं आपल्याकडे सर्व थंड्यामध्ये लागणारे सर्व वस्तू आहे. तर तुम्ही आम्हाला दाखवू शकता आपल्याकडे काय काय बघायला मिळणार आहे? या ज्यांना नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी आईस्क्रीमचं स्टोरेज, आईस्क्रीम याच्यात मॅन्युफॅक्चरिंग होती आणि याच्यात तुम्ही स्टोर करू शकता. ओके. ट्रॅव्हलिंग साठी जर लोक जातात त्यांच्यासाठी आईस बॉक्सेस आलेले या ट्रॅव्हलिंग साठी जातात, बिझनेस साठी, पाणी बिणी थंड ठेवण्यासाठी लोक वापरतात, हे त्यासाठी आलेलं आहे. त्यानंतर आपलं हे गोळा मशीन पण आपल्याकडे. ओके. गोळा मशीन पण आहे आणि तरी पण काय रेंज पासून सुरुवात होते? जवळपास 4,000 ते 10,000 पर्यंत आपल्याकडे. आणि जे असं तुम्ही आता हे दाखवलंय आईस बॉक्स कॉस्टिंग स्टार्ट होतं 1250 पासून ते 6,500 पर्यंत आपल्याकडे अवेलेबल. म्हणजे 20 लिटर पासून 100 लिटर पर्यंत अवेलेबल असते. त्यासाठी अजून भरपूर व्हरायटीज आहे. आता त्यांना लस्सी, ताक जे लस्सी आणि ताकचा बिझनेस करतात त्यांसाठी हे नवीन एक बॉक्स आलेलं आहे. याच्यात लस्सी आणि ताक स्टोर करू शकता तुम्ही स्पेशली. हे आईस्क्रीम मेकिंग मशीन आहे. याच्यात लोक नॉर्मली मध्ये टँक मध्ये लिक्विड टाकता आणि आईस्क्रीम तयार करू शकता याच्याने. असं आहे. आता हे नवीन ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा त्यांसाठी कुल्फीची पेटी पण आलेली आहे. याच्यात तुम्ही कुल्फी तयार करून लिक्विड टाकून तुम्ही कुल्फी पण तयार करू शकता. आईस्क्रीमचं स्टोरेज आहे. बाकी याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे त्याच्यात आपलं तुम्हाला दाखवलेलं मी आईस्क्रीमचं रॉ मटेरियल. त्याच्यात आम्ही कोण पण आमचा मेन स्पेशलिटी कोण म्हणजे आता याच्यासाठी लागतं ते बिझनेस पर्पज साठी लागणार हे कोण. त्यामुळे आमचं स्वतःचं पण मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि हे स्पेशली यासाठी लोकांमध्ये क्रेज म्हटलं तर आईस्क्रीम म्हटलं तर कोण सर्वात पहिले लक्षात येतं. हे कोण आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. आणि याच्यात कलर पण मिळून जातो भरपूर. एक तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो. याच्यात कलर्स पण भरपूर आहे, व्हेरायटीज आहे, साईज आहे, भरपूर आहे. याच्यात छोटे कोण, मोठे कोण, याच्यात कमीत कमी आपल्याकडे 5 ते 6 प्रकारची व्हेरायटी वेगवेगळी. हे बघा, त्याचा तुम्ही कलर म्हणता म्हणून असे कलर्स पण अवेलेबल आहे याच्यात. तुम्ही यांचं शॉप बघू शकता. आता यांच्या शॉपवर असा रश चालू राहतो, खूप गर्दी बघायला मिळते आपल्याला यांच्याकडे. ठीक आहे, पण तुम्हाला दाखवून येतोय कारण यांचं होलसेलचं शॉप आहे त्याच्यामुळे. हे मालाचं आमचं काम आहे. हे ज्यूस साठी, आईस्क्रीम साठी, टॉपिंग साठी, मिल्कशेक, लस्सी, फलुदा साठी हे वापरलं जातं. नॉर्मली घरगुती लोक पण ज्यूसच्या हिशोबाने वापरतात. स्ट्रॉबेरी आहे, बटरस्कॉच आहे, ओके, रोज आहे, लिची आहे, मँगो आहे. हे आता नवीन फ्लेवर्स पण आलेले. कस्टर्ड ऍपल आहे मिल्कशेक साठी स्पेशली. त्यानंतर तुम्ही कॉफी लव्हर्स आहे तर कॉफी सिरप्स पण आलेले डायरेक्ट रेडी टू यूज. त्यानंतर आता उन्हाळा चालू आहे तर सध्या लोक गोला हे सर्व प्रिफर करताय. मग कच्चा आम, काळा खट्टा हे सर्व सिरप्स पण आले रेडी टू यूज. त्यानंतर टॉपिंग साठी स्पेशली आपल्याकडे हे पण आहे चॉकलेट सिरप्स स्पेशली फॉर टॉपिंग, आईस्क्रीम अँड ज्युसेस. घरगुती फ्लेवर्स पण आहे. तुम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी, ज्यूस बनवण्यासाठी जे फ्लेवर्स लागतात ते सर्व प्रकारचे फ्लेवर्स पण आहे. तसंच आपल्याकडे मेन जे घरगुती मध्ये आईस्क्रीम साठी कलर्स लागतात ते कलर्स पण आपल्याकडे सर्व प्रकारचे कलर्स आहे.
हा, सध्या उन्हाळ्याची वेळ आहे, लोक गोळा बनवता घरी. त्यासाठी लोक मिठाई मीठ वापरता. ओके. त्याच्यानंतर फूड कलर्स आहे, जे ज्यूस मध्ये, आईस्क्रीम मध्ये, गोळ्यामध्ये वापरता. सर्व प्रकारचे फूड कलर, पावडर कलर्स आहे. ओके. आणि समजा हे डेकोरेशन पर्पजची वस्तू आहे. गोळ्यावर डेकोरेशन करता. हे म्हणजे केकला पण चालतं ना? केकला पण आहे, मल्टीपर्पज आहे. ओके. आणि हे समजा हे चोको चिप्स आहे, त्याच्यात ब्राऊन पण आहे, व्हाईट पण आहे. चोको चिप्स आहे. प्रकारचे पण क्रशेस आहे, जे हाऊस होल्ड कस्टमर साठी प्रिफर आम्ही करतोय. छोटे क्रशर्स पण आले. त्यानंतर घरगुती लोक आता सध्या चॉकलेटचा ट्रेंड सध्या जास्त चालू आहे. ओके. ते घरगुती लोक चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, याच्यात आमच्याकडे ब्रँड्स पण आहे. 2M आहे आणि गुडरीच. याच्यात आपल्याकडे 2 प्रकार असतात. याच्यात मिल्क चॉकलेट्स पण असतं आणि व्हाईट पण असतं. ओके. ज्यांना लाईट चॉकलेट्स पाहिजे, व्हाईट चॉकलेट पाहिजे, हे घेऊ शकता. डेकोरेशन पर्पज साठी काजू, बदाम, पिस्ता, हे ड्रायफ्रूट पण अवेलेबल आपल्याकडे डेकोरेशन पर्पज साठी आहे पण. आणि सध्या आईस्क्रीमचा सीझन आहे, उन्हाळा आहे, तर बटरस्कॉच नट्स हे मल्टीपर्पज आहे. तुम्ही आईस्क्रीम साठी पण आणि गोळ्यासाठी पण मल्टीपर्पज आहे. तुम्ही कशात पण वापरू शकता. केक साठी पण. घरगुती लोक आता जास्त करून ट्रेंड चालू आहे. चोको पेस्ट म्हणजे आपलं सँडविच बनवता घरी, त्यासाठी हे सँडविच साठी स्पॅड्स पण आलेले. चॉकलेट स्पॅड जे नॉर्मली आता मार्केटला चॉकलेट सँडविच बनवता लोक, त्यासाठी स्पॅड्स पण आलेले. हे आता लोक हे तर ठीक आहे, मोठा पॅकिंग आहे, पण घरगुती लोक प्रिफर करतात. हे कॉर्नफ्लॉवर आहे. आणि हे कसं आईस्क्रीम साठी चालतं? आईस्क्रीम, कुल्फी, फ्रूट सलाद. आता गुजराती लोक जास्त करून फ्रूट सलाद जास्त त्यांना प्रिफर करतात, त्यासाठी हे कस्टर्ड आहे. त्याच्यानंतर हे GMS आहे, ते आईस्क्रीम साठी स्पेशली घरगुती लोक वापरताय. आता नवीन हे पण आलेले आईस्क्रीम मिक्स. याच्यात भरपूर फ्लेवर्स आहे. मी सध्या 2च दाखवतोय. एक चॉकलेट आहे, पान आहे, असे माझ्याकडे कमीत कमी याच्यात 20 ते 25 प्रकारचे फ्लेवर्स आहे. आमच्याकडे केकचे भांडे पण आहे, त्याच्यात हार्ट आहे, डॉल्टिन. आता डॉल्टिनचं घरगुती लोक जास्त हे न्यू प्रोडक्ट चालतो. घरगुती लोक डॉल्ट केक बनवतात, यासाठी आहे. मग आपलं हे स्क्वेअर टीन आहे, नॉर्मली घरी वापरण्यासाठी. स्क्वेअर टीन, राऊंड टीन हे पण वापरतात लोक. केक कसं बनवता, हे आता रेडी मिक्स आलेलं आहे. याचं तुम्हाला काही टाकायची गरज नाही. फक्त तुम्हाला याचं इन्ग्रेडियंट्स दाखवलेलं आहे, वॉटर आणि प्रीमिक्स, हे टाकून तुम्ही डायरेक्ट रेडी मिक्स पण केक बनवू शकता. याचं तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स टाकायची गरज नाही आहे. याच्यात भरपूर फ्लेवर आहे. व्हॅनिला आहे, हे चॉकलेट आहे. ओके. आता एक नवीन प्रोडक्ट पण आलेलं आहे. आता एक नवीन रेड वेल्वेट आलेलं आहे. ओके. याच्यात भरपूर ब्रँड्स आमच्याकडे. नंदी पण आहे, नंदी ब्रँड पण आहे आणि गुडरीज पण आहे. हे स्पेशली रेड वेल्वेट केक काय सध्या लोकांमध्ये जास्त डिमांड मध्ये, हे पण अवेलेबल आहे. आता नवीन ब्राउनी पण लोक प्रिफर करतात जास्त करून. ब्राउनी प्रीमिक्स पण आलेलं आहे. आता मार्केटला तुम्ही बघितलं असेल, हिरावाडीत भरपूर ठिकाणी वेफलचं डिमांड वाढलेलं आहे. ते वेफलचं रेडी मिक्स पण आलेलं आहे. नवीन हे पण आलेले आहे. हे युजर कंपनीचं आहे, लेमन सिरप. ओके. कैरीपणा. ओके. हे आता एक कोकम पण आलेलं आहे. कोकम. आता कोकम पण खूप चालू राहील. हो, सध्या कोकमचं डिमांड जास्त आहे, तर लोक कोकम प्रिफर करतात. याच्यात व्हरायटीज भरपूर आमच्याकडे. बाकी तुम्हाला परत एक वेफल प्रीमिक्स सांगितलं होतं. त्याच्यात वेफल साठी हे लोक स्प्रेड करण्यासाठी, ब्रेडवर लावण्यासाठी, वेफल साठी मल्टीपर्पज आहे. तुम्ही डायरेक्ट पण पोळी सोबत पण खाऊ शकता. हे पण एक नवीन प्रोडक्ट आलेले आता. तर कुशल, आपले जे सबस्क्रायबर आहे, जे व्ह्यूअर्स आहेत, तर त्यांना तुमच्या शॉपवर यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय? कुशल एंटरप्राइजेस, ओल्ड आडगाव नाका, गणेशवाडी रोड, पंचवटी, नाशिक 3. पंचवटी पोस्ट ऑफिसच्या पहिली अलीगडची बिल्डिंग आणि काटे मारुती पोलीस चौकीच्या बाजूला. सर्वात आपला मेन स्पॉट आहे पंचवटी पोस्ट ऑफिसच्या बाजूची बिल्डिंग, मेन. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर काय? 98 60 885 886. आणि ज्यांना कधी ऑनलाईन पाहिजे असेल, म्हणजे बाहेर गावला काही डिलिव्हरी पाहिजे असेल, तर तुम्ही डिलिव्हरी देऊ शकता का? सध्या डिलिव्हरी सिस्टम नाहीये. आम्ही मेन तर काउंटर सेलच करतोय. आमचं मेन होलसेल आहे, पण ते होलसेल जे त्यांची गाडी घेऊन येतात आणि ते परचेस करून घेऊन जातात, म्हणून आम्ही डिलिव्हरी सिस्टम नाही ठेवलेलं आहे याच्यात. असं आहे का? ठीक. पण आजची चांगली क्वांटिटी राहिली तर विचार करू शकतो आम्ही. रेट्स पण चांगला देऊ शकतो आणि क्वांटिटी राहिली तर देऊ शकतो आम्ही त्यांना. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला कुशल भाऊने पण खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. तर आपल्या चॅनल बद्दल यांचे धन्यवाद करूया. तर धन्यवाद. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपल्याला कुशल सरांनी पण खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. तर ज्यांना पण रॉ मटेरियल पाहिजे असेल आईस्क्रीम केकसाठी, तर नक्की या मित्रांनो, यांचं आपल्याला होलसेलचाच शॉप बघायला मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे.
तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.